मॉर्निंग. तर कशा आहात? मस्त ना. तर आज छान असा आपला स्पेशल ब्लॉग येणार आहे. तर ब्लॉगचं कारण हे आहे की मी आता एका क्लासेससाठी जाणार आहे. ते तुम्हाला पुढे कळेलच की कशासाठी जाते किंवा काय नवीन शिकणार आहे. तर मला हे नवीन नवीन काय शिकायला खूप आवडतं. त्याच्यामुळे मी ह्या क्लाससाठी जाते. आता जास्त तुम्हाला हे नाही ठेवत, सस्पेन्स नाही ठेवत, सांगून टाकते. मी फॅब्रिक जे पेंटिंग असतं ना, तर त्याचा क्लास आहे. तर त्या क्लाससाठी जाणार आहे. तर बघूयात. आज मला पेंटिंग शिकायचं आहे. खरं तर लहानपणापासूनची मला खूप आवड आहे. ड्रॉइंग प्लस कलरिंग ह्या गोष्टी लहानपणापासून आवडतात मला. पण कसं होतं, एक पर्टिक्युलर एज झाल्यानंतर किंवा बाकीचं संसारात पडल्यानंतर ह्या गोष्टींना वेळ भेटेलच असं नाही होत. बट आपण आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढला पाहिजे, आवर्जून वेळ काढला पाहिजे. तर त्याच्यासाठी मला आवड आहे आणि कधीतरी आपल्याला असं नवीन काय करायची इच्छा होते. तर मग त्याच्यासाठीच मी हा क्लास करते. आता बघूयात काय शिकवतायत, कसं शिकवतायत. 2 दिवसांचा क्लास आहे आणि प्लस आता वाजलेले 10ला 10 मिनटं कमी आहे. 10 वाजताचा क्लास होता. आता टायमिंगला तर काही पोहोचू शकत नाही, थोडासा लेट होईल, 5-10 मिनटं. प्लस मला ते झेरॉक्स पण काढायची होती, तर ते पण राहिले अजून. त्याच्यामुळं बहुतेक 15 मिनटं मला उशीर होणार आहे. तर बघूयात आता कसा काय क्लास वगैरे होतोय आणि कसे शिकवतायत फॅब्रिक पेंटिंगचं. तर बघूयात. चलो, आय होप सो तुम्हालाही आवडेल पाहायला. चला, कंटिन्यू करा, स्टे ट्यून. हे पहा, आणि आमचे यांना ओळखतं का आलेले आहेत तुम्हाला सोडवायला. खूप मस्का लावून आलेले आहेत. तर चला, स्टे कंटिन्यू. सो फायनली आलेली आहे डेस्टिनेशन. थोडं लेट झालं मला. इथे झालेले ड्रेस इथे फेसिंगचं काम. सॅटिनच्या बाबतीत हे फक्त ऑन करून लक्षात ठेवायचं. स्किन म्हणजे काय, फेरी आहे. म्हणजे कधी पण जेव्हा कलर जर लाईट असेल ना, कधी डार्क नाही टाकायचा. लाईट पासून स्टार्ट करायचं, नाही तर सगळा डार्क कलर बनायचा ना, मग खूप सारं मिक्सिंग होतं. आणि ह्या बॉटल घ्यायच्या, व्यवस्थित शेक करायच्या आणि पाण्याचा अजिबात अंश द्यायचा नाही. त्याच्यासाठी आपण काय दिलेलं आहे, मीडियम. येस, मीडियम मिक्स करायचं. मग नाहीये बरोबर, त्यामुळे तो क्वांटिटीनेच बनवताना जास्तीत बनवायचा. पण ती बाजू थोडीशी डार्क करणार. शेडिंग कसं असतं की आता हा पाय घेतला आहे वरचा, आता हा मी अर्धाच पूर्ण करेन आणि अर्धा तुम्हाला करता येईल. सो आधी सगळ्या इन्स्ट्रक्शन ऐकून घेतल्या. त्याच्यानंतर मी हे चित्र सिलेक्ट केलं जे की श्रीकृष्णांचं होतं आणि त्याच्यात खूप नाजूक डिझाईन होती. त्याच्यामुळे मी हे सिलेक्ट केलं, कारण की म्हटलं प्रॅक्टिस पण होऊन जाईल आणि छानही वाटेल. नाजूक म्हटल्यानंतर थोडंसं शिकण्यात पण थोडी मजा येईल. आणि खूप दिवसातून पेंटिंग करत होते, त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं खरं तर. आणि मग हे मी पहिलं ट्रेस करून घेतलं. त्याच्यानंतर हे पहा, मी पेंटिंग केलेलं आणि खूप सुंदर वाटत होतं. शेड पण मी वेगवेगळे बनवलेले आणि वेगवेगळे शेड दिलेले आहेत. तर अजून बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत. त्यातले आतले फ्लावर वगैरे कलरिंग करायचे आणि जी ज्वेलरी वगैरे आहे तर ती आरीवर्कने आपण हे वर्क करणार आहे त्याच्यासाठी. तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेलच. तर फायनली ह्या अशा गोष्टी केलेल्या आहेत. आता जवळपास 1-1:30 वाजून गेलेले आहेत आणि मग आता 2 वाजेपर्यंतच क्लासेस आहे. तर आवरायला घ्यावं लागेल आता. तर फायनली आता हे झालेलं आहे. बाकीचं मी आता घरी गेल्यानंतर मग बाकीचं करणार आहे. चलो, स्टे ट्यून. सो मी आत्ता आलेली आहे जस्ट घरी. जवळपास आता मला यायला 3 वाजले, कारण की 2 वाजेपर्यंत क्लास होता. तरी भरपूर मी क्लासमध्ये कव्हर केलं पेंटिंग. आणि आता काही रिमेनिंग बाकी आहे, तर मी ते आता नंतर करेल, आता मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. कारण की उद्या ते थोडंसं डिझायनिंगचं शिकवणार आहे, आरीवर्कचं वगैरे. म्हणून मग आज ते पेंटिंग मला कंप्लीट करायचं आहे. पण आत्ता मी जस्ट नाही करू शकत. आता मी थोडासा आराम करणार, रेस्ट करणार. संध्याकाळी वगैरे मग निवांत ते कंप्लीट करणार. आणि तुम्हाला पण मी ते पूर्ण ऑल ओव्हर कंप्लीट झाल्यानंतरच
दाखवते आणि तेव्हा सांगा कसं केलंय वगैरे काय. चलो स्टे ट्यून, कंटिन्यू पहा, मी संध्याकाळी कंप्लीट करेल. चलो स्टे ट्यून. सो मैत्रिणींनो, आता जवळपास 9 वाजलेले आहेत, म्हणजे 9 वाजून गेलेले आहेत. आता जे रिमेनिंग माझं राहिलेलं आहे तर बऱ्यापैकी झालेलं आहे. तर रिमेनिंग म्हणजे बॉर्डर वगैरे काही राहिलेले आहेत आणि आता ह्याच्यावरती वर्क करायचे. तर आता हे दुसऱ्या दिवशी आम्हाला कसं वर्क करायचं याच्यावरती ते शिकवणार आहे. बट आता म्हटलं हे कम्प्लीट करावं, जेवढं राहिले वगैरे ते पहिलं कम्प्लीट करून घ्यावं, म्हणजे उद्या आपल्याला फक्त वर्क करता येईल. तर त्याच्यासाठी हे असं झालेलं आहे ड्रॉइंग, तुम्ही पाहू शकता. आणि जे त्याचं मेन होतं तर ते हे आहे, पाहू शकता तुम्ही दोन्ही पण. सो चला आता पटकन कलर करते. सो गाईज फायनली आता माझं वर्क जे राहिलेलं तर ते मी कम्प्लीट केलेलं आहे. आता उद्या फक्त डिझाईन वगैरे करायची आहे त्याच्यावरती. तर आय होप सो तुम्हाला कसं वाटेल आणि हे जे फायनल लुक आहे ते तुम्हाला उद्या पाहायला भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये. त्याच्यामुळे थोडीशी क्युरियोसिटी राहू देत आणि चलो बाय, स्टे ट्यून. कसा वाटला ब्लॉग हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जणांपर्यंत ब्लॉग पोहोचवा. तर चलो बाय, स्टे ट्यून, गुड नाईट.